तर मित्रांनो आम्ही आता दवाखान्यापाशी पोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. चल आता एंट्री मारतोय आम्ही. ते तिथे वाटते माझे दाढ दुखते दाखवते दाढ. अरे माझे सगळे किडले, ते गोड पान खाल्ल्यामुळे झाले सगळं असं. ते डॉक्टरांचं नाव बघा, ते दातांचे स्पेशलिस्ट आहे. डॉक्टरांचं डिग्री असं पूर्ण डॉक्टर आहेत का? आम्ही बसलेलो आहे. एक काम करू, डॉक्टरांना विचारू, आपली समस्या सांगू डॉक्टरांना काय काय झाले ते. तर डॉक्टर ते दात वगैरे किडलेत माझे आणि दुखतात दात, आणि ते गोड पान खातो ना मी, तर त्यामुळं मग ते म्हणजे काय जेवण वगैरे केलं ना मग तो त्रास होतो मला. नाही, पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की जे काय पान वगैरे खातात, हो पान खाणं किंवा त्या पानामध्ये सुपारी वगैरे असते, ओके, आणि काही प्रमाणात चुना पण असतो. हो त्याच्यामुळे काय होतं की सुपारी खाल्ल्यामुळं किंवा तुम्ही जर जास्त प्रमाणात पान खात असाल, ओके, त्याच्यामुळं गाल वगैरे कडक होणं, तोंड कमी उघडणं, या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो पुढे. पण लगेच होणारी प्रोसिजर नाही. डॉक्टर गोवा गुटखा खात नाही, पण ते गोड पान खाल्ल्यामुळं पण असं कसं होऊ शकतं, होऊ शकतं. त्याच्यामध्ये चुना पण असतो ना, गोड पानामध्ये हो चुना टाकतात. तेच की हानिकारक आहे ना त्या शरीराला. त्याच्यामुळं सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे की जे काय व्यसन आहे ते कमी करणं म्हणजे सोडणंच. ओके, आता म्हणजे काय करावं लागतं? साफ ते करावं साफ करावं लागेल. साफ करून त्याच्यानंतर कम्प्लिटली सोडणं, तर ते नंतर येणार नाही. तू डबल खाल्लं की त्याच्यापेक्षा अजून जास्त लाल आणि पिवळे पडतील. आणि शुभम आहे ना, शुभम त्याचे पण दात म्हणजे कसे वाकडे तिकडे ते कसं असतं की दुधाचे जर वेळ पडले नसतील लहानपणी, ओके, तर येणारे जे कायमचे दात असतात ते व्यवस्थित येत नाही. तर ते दुधाच्या दाताची काळजी लहानपणामध्ये चांगली घेणं गरजेचं आहे. की आता प्रमाण वाढलेलं आहे लहान मुलांमध्ये की चॉकलेट खाणं, कुरकुरे खाणं, त्या गोष्टी म्हणजे आई वडिलांनी स्वतःने असं काळजी घेतली पाहिजे की जास्त काय फास्ट फूड असते, जंक फूड असते, जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं गोष्टी होतात. आणि अजून काय काय इलाज होतो इथं? मी डॉक्टर दीपक बोरुंगे, मी MDS आहे ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरीमध्ये. म्हणजे जबडा आणि चेहरा, खालचा आणि वरचा जबडा, त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये जे काही जबडे तुटतात त्याच्यावरचं मी स्पेशलिस्ट आहे. गोवा गुटखा खाऊन, तंबाखू खाऊन जे काही प्रॉब्लेम होतात, तोंड कमी उघडण्याचा, गाल कडक होण्याचा, त्याच्यावरचं मी स्पेशलिस्ट आहे. तोंडामध्ये इतर काय गाठी होतात नॉर्मली, ओके, त्याचे सगळे मी ऑपरेशन करतो. आणि माझं MDS हे नायर हॉस्पिटल मुंबई इथून आहे. मी पण मुंबईचाच आहे. आणि 2 वर्ष मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगरला होतो. अच्छा. आता सध्या मी अकलूजमध्ये 3 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो. अच्छा, इथं चांगलं आहे. आणि म्हणजे त्याला आता जे दात वगैरे आहे ते वाकडे तिकडे, मग त्याला काही न केलं तरी चालेल ना? नाही, वाकडे तिकडे असेल त्याला एक ट्रीटमेंट असते. बरं असते, त्याला पण असतं का? बरं, त्यांना होऊ शकतं ते, त्या एवढं काही करायची गरज नाही. अच्छा, बाकी आपल्याकडे स्क्रू टाकून दात वगैरे बसवणे, इम्प्लांट आपण त्याला म्हणतो, जे आता की ते पण करतात तुम्ही? ते पण होतं आपल्याकडे, त्याच्यावरचा स्पेशलिस्ट आहे. म्हणजे तोंडाच्या बाबतीत कुठलाही तुमची समस्या असेल त्याच्यावरती आपण कॅन्सर पासून ते पूर्ण अक्कलदाढ काढणे वगैरे ह्या गोष्टी सगळं काही तुमच्याकडे होऊ शकतं. आणि ते दात वगैरे लावतात ना, ते नकली असतं? हो, ते सगळं दाताच्या सगळ्याच ट्रीटमेंट होतं. म्हणजे A to Z, कॅप बसवणे, रूट कॅनल करणे, दात धुणे, आपण त्याला स्केलिंग वगैरे म्हणतो, सगळ्या गोष्टी होतात आपल्याकडे. अच्छा, बरं जरा चेकिंग वगैरे करतात आमचं? हो, ठीक. बस टेक्निक चालू आहे, टेक्निक. किती वाटतं बरं का? पान खायचं बंद करू का दादा? सुपारी वगैरे पान हे आरोग्यास एवढं चांगलं नाही ना दादा.
आता काही जरी पान वगैरे खाऊन सगळे ते पिवळे आणि डाग आले ते करता येते आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. असं बेण्यासारखं नाही घाबरण्यासारखं नाही, पण तुला व्यसन सोडावं लागेल. जे काही पान वगैरे ते खातोय ते पूर्ण सोडावं लागेल असं. आणि ते दारू वगैरे का दुखते? ते डाळ किडलेली आहे बरं का. कसं आहे नॉर्मली डाळ कशामुळे मिळतात तर आपण जेवण केल्यानंतर वगैरे जे काय अडकतं ते आपण व्यवस्थित स्वच्छ करत नाही किंवा चुवा करत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे ते तसंच अडकून राहिलं खाल्लेलं वगैरे दातामध्ये, तर ते चढून किड वगैरे लागत असते. त्यामुळे जेवण केलं की खळखळून चूळ भरणे आणि 2 टाइम ब्रश करणे. तर आता ह्याला काय करावं लागेल? त्याला तर आपल्याला ना तुम्ही जे आहे पिवळापणा आहे त्याला आपण क्लीन करू शकतो. त्याला आपण स्केलिंग म्हणतो बघा, होऊन जाईल. पण स्केलिंग केल्यानंतर तुला काही खायचं नाही बरं का. हे जे काही सुपारी वगैरे काही पान वगैरे खातं ते खायचं नाही, बंद करावं लागेल. तर त्याचा फायदा होतो. कसं असतं की सुपारी पान वगैरे तंबाखू असं काही खाण्यात वगैरे आलं तर त्याच्यामुळे पुढं जखम होणं, कॅन्सर होणं या गोष्टी होतात. लक्ष 100%. पण आता बेण्यासारखे नाही भेटण्यासारखं काहीच नाही, सध्या काहीच नाही. बंद केलं तरी चांगली गोष्ट ना. तर त्याचे पण दात वापरायचे बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता शुभमची वारी आहे. काय प्रॉब्लेम की एखादा पाहिजे नाही बंद कर बरं. चावून दाढव काय होत आहे ते जास्त टोकदार वाटते. ते सुळे दात आहेत बरं दादा. सुळे दात बाकी दातांपेक्षा मोठेच असतात. मोठं आणि ते सुळे दात म्हणजे कसं आहे की आपण दिसायला हसल्यानंतर जे काही स्माईल असते त्यात जे काही सुंदर येते त्यासाठी ते फक्त सुळे दातांमुळे येते. ते घासल्यानंतर काय होईल तुला कळ पण लागेल आणि तो शेप जाईल बरोबर चेहऱ्याचा. त्याच्यामुळे त्याला काय करायची गरज नाही. हा तर मित्रांनो तुम्ही बघितलं भरपूरच भीती वाटत होती, पण एकदम फ्रेंडली डॉक्टर आहे. एकदम आपले फ्रेंड कसे असतात त्या लेवलमध्ये, त्या लेवलमध्ये ते डॉक्टर सांगतात आपल्याला समजून. डॉक्टर खूपच छान माहिती दिली. पण असं घेण्यासारखे काय नाही करून घेऊन जाईल. कारण ते गोड पान वगैरे जास्त खातो ना. नाही बंद करावं लागेल. ते व्यसनच आहे की. आणि ह्याचं दात नाही काही चांगला. ठीक आहे डॉक्टर, धन्यवाद. खूपच छान माहिती दिली. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो. आणि ज्याला पण दाताची वगैरे काही समस्या असेल, जर तोंड वगैरे उघडलं नसेल, डॉक्टरांनी माहिती तर चांगली दिली. तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी तुम्हाला मी ॲड्रेस देतो, नक्की तुम्ही व्हिजिट करा या हॉस्पिटलमध्ये आणि व्यवस्थित तुमचं होईल. डॉक्टर MD स्पेशलिस्ट आहेत. कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला दाताविषयी तोंडाविषयी असतील तर तुम्ही नक्की भेट द्या डॉक्टरांकडे. तुम्हाला ॲड्रेस तर देतोच मी, नक्की या. ठीक आहे डॉक्टर, थँक्यू सो मच. चला भेटू आणि थँक्यू. हा खूपच भारी ट्रीटमेंट दिली. डॉक्टर एकदम फ्रेंडली आहे. जसं आपण मित्र वगैरे बोलतो ना डॉक्टरांना, म्हणजे एकदम मित्रांसारखं आपण जे आपलं रोजचं असतं बोलणं तसे डॉक्टर सांगतात समजून. आणि ते कसं झालं माहीत आहे मित्रांनो, मी जेवण वगैरे झालं ना गोडपान वगैरे जास्त खातो. ते गोडपान खाल्ल्यामुळं आहे ना मग ते दात वगैरे किडलेत माझे. मग ते आता जेवताना मला त्रास होतो. तुम्ही नक्की विजिट करा, खूपच भारी आहे. मित्रासारखे भीती काय घाबरत नाहीत काय नाही, एकदम पटवून सांगते. कॅन्सरपासून कोणताही आजार असो सगळ्यांची ट्रीटमेंट सगळ्यांची ट्रीटमेंट होते इथं.